तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा आजचा व्लॉग होणार आहे रेसिपीचा। तर मी आज रेसिपीचा व्लॉग टाकणार आहे। घरामध्ये काय पाऊस येते तर काय व्लॉग टाकू हे समजत नाही, म्हणून चला म्हटलं आज बनवूया रेसिपीचा व्लॉग। तर आज मी बनवणार आहे चवळीची भाजी। तर चला करूया रेसिपीला, चला बघा हे आहे चवळीची भाजी। तर चला आपण ह्याला आहे ना थोडंसं वाफून घेऊया, फक्त थोडंसं वाफून घेऊया। तर चला ह्याला मी थोडंसं नाही का वाफून घेते। तर इकडे आपण इग्नोर करूया की माझी सिगडी थोडी खराब झाली नाही, मी हे बघा इकडे भाकरी केल्या तर थोडंसं होतं ना भाकरी केल्यावर असं उठतं। तर चला मी थोडीशी वाफ काढून घेते, फक्त थोडीशी वाफ काढून घ्यायची, जास्त नाही शिजून घ्यायचं, गिचका होते मग। आणि मग वाफवली ना मग ह्याला अशी मस्त स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 पाण्याने। तर बघा मी इकडे अशी शेंगदाणे भाजून घेतलेत, भाकर केली त्या तव्यावरच। आणि आता मी काय करते बघा, कांदे संपले होते आणि हे बघा अशी मस्त मी तोपर्यंत भाजी वापूसपर्यंत मी कांदा आणि हे वाटत शेंगदाणे बारीक करून घेते। इकडे आपली अशी मस्त अशी थोडीशी भाजी वाफलेली आहे। मी काय करते याला स्वच्छ पाण्यात 2दा धुवून घेते। आणि इकडे बघा जास्त काय नाही लागत, कांदा आणि बघा लसूण टेचून घेतलाय। तर चला मी पहिला आहे ना ही भाजी काय म्हणतात धुवून घेते स्वच्छ। हे बघा अशी भाजी मस्त धुवून घेतलेली आहे। तर हे बघा अशी मुटके काढून घेतलेत, असं लय भारी वाटतं माहिती का। माझी आजी असे खूप छान मुटके करायची भाज्यांचे। तर हे बघा अशी मस्त ही वाली माझ्या पप्पांची आई बरं का तर चला आपण इकडे तोपर्यंत भाजीला नाही का तेल टाकूया। हे बघा असं 2 माप तेल टाकते, थोडंसं जास्त टाकते, छान लागते थोडंसं नाही का। आणि तोपर्यंत इकडे आपण मसाल्याचा डब्बा, इकडं आपलं असं तेल गरम झालंय, ह्याच्यात टाकूया आपण जिरे मोहरी मस्त। इकडे अशा आपलं मस्त जिरं मोहरी तडतडले की ह्याच्यात टाकायचं लसण थोडासा असा लाल लाल झाला की त्यात टाकायचा कांदा, थोडं परतून घेऊया। मग ह्याच्यात टाकूया, बारीक गॅस करूया आणि इकडे टाकूया कांदा। असं मस्त इकडे कांदा परततोय तोपर्यंत आपण इकडे भाज्यामध्ये मसाला टाकून घेऊया। तर बघा आपल्याला भाज्यामध्ये हे बघा इकडे आहे लाल मिरची पावडर, आम्हाला तिखटच आवडतं बरं का। तर हे आहे लाल मिरची पावडर, हे आहे हळद थोडीशी, आणि इकडे आहे असं मीठ। आणि ह्याच्यावर टाकूया आपण शेंगदाण्याचं, थोडं मोठंच घेतले बरं का, छान लागतं नाही का असं मोठं थोडं, ते बारीक नाही का असं छान नाही लागत भाज्यांना। हे बघा असं मोठं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं भाज्यांना लागतं। बघा अशी मस्त इकडं मसाला मिक्स करून घ्यायचा। इकडे आपला कांदा परततोय, माझं लगेच हाताची आगाऊ होती बाबा, मी हात धुवून घेते। मसाला खूप तिखट आहे, गावचा आहे बरं का, माझ्या माहेरचा आहे तर खूप तिखट आहे। तर बघा असा मस्त कांदा असं थोडासा लाल लाल करून घ्यायचा। इकडे झालेला आहे आपला थोडासा लाल लाल कांदा। वाजवायचं, थोडं चव येते खरं वाजवायचं। मग आता थोडंसं असं हे झालं की ब्राऊन झाले तर आपण ह्याच्यामध्ये टाकूया
माझी अशी मस्त ही आपली भाजी. हे बघा कसली भारी दिसतीये ना. हा तर बघा आपली इकडे अशी मस्त झालेली आहे भाजी तयार. 5 मिनिटं वाफवली की झाली आपली भाजी तयार. मस्त भाकरी सोबत. बघा मी इकडे शेंगदाणे थोडेसे काढले, तर मी आता ह्याचं आहे ना शेंगदाण्याची चटणी करणार आहे. हे भाजी, शेंगदाण्याची चटणी आणि इकडे बघा भाकरी आहे. एकदम मस्त मस्त लागतं बरं का. तर आपण घेऊया हे 5 मिनिटं परतून घेते, तोपर्यंत शेंगदाण्याची चटणी तयार करू. बघा 5 मिनिटं वाफून घेतली तर अशी झालेली आहे आपली भाजी. बघा कशी मस्त अशी तेल तेल दिसते. आणि इकडे बघा अशी मस्त शेंगदाण्याची चटणी पण केली आहे. तर बघा कशी वाटली भाजी मला कमेंटमध्ये सांगा. एवढी भारी लागते ना, तुम्हाला मी प्लेट बनवून दाखवते अशी मस्त. इकडे आमच्या इथं लेकरांचं बघा एवढा कांगावा असतो. अशी इकडे अशी मस्त अशी भाजी आणि इकडे अशी मस्त दाण्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी. आमच्या इकडे दाण्याची चटणी बोलतात गा. आणि अशी मस्त ज्वारीची भाकरी. हे बघा असलं भारी लागतं ना, एकच नंबर. तर कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. इकडे बघा मी अशी मस्त भाजी भाकरी केली. इकडे बघा काय चालू आहे. इकडे चालू आहे भेळची पार्टी. दाखवते कसं भेळ करून बनवून खायला लागले. इकडे तारक मेहता असतो म्हणजे असतो. तर चलो हे काही खातील आता थोडंसंच. मी खाणार अशी मस्त आपली भाजी भाकरी. तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय.